अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। मी नीलम आपल्या स्वामी चॅनल मध्ये तुमचं मनापासून स्वागत करते। स्वामी महाराज तुमच्या मनातल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू देत हीच आपल्या स्वामींचरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते। तर आपले स्वामी आपल्या पाठीशी सदैव कायम उभे असतात। आपल्या स्वामी भक्तांना याचा अनुभव स्वामी प्रत्येक वेळी प्रचिती देतच असतात। स्वामी असं म्हणत नाहीत की माझी सेवाच कर मगच मी तुला पावेन। स्वामींचं साधं नाव घेतलं, संकटात असताना स्वामींना हाक मारली आणि स्वामी आपल्या पाठीशी धावून आले नाहीत असं कधीच होत नाही। आपण फक्त बोलतो आणि स्वामी आपल्या मनातली इच्छा पूर्ण करतात। हे तुम्हाला सुद्धा अनुभव प्रत्येक वेळी येत असतील आणि मी हे बोलताना तुम्हाला तुमचे जे अनुभव आहेत ते आठवत सुद्धा असतील। तर असेच जर काही तुम्हाला अनुभव आले असतील स्वामींचे, रोज येतच असतील आणि 100% प्रत्येकाला अनुभव आले असतील, जर तुम्हाला शेअर करावेसे वाटले, जर तुमचा अनुभव अजून 4 लोकांपर्यंत पोहोचवावासा वाटला तर मला नक्की मेसेज करा, पर्सनल मेसेज करा। मी तुमचे अनुभव, तुमची जर सहमती असेल तर तुमच्या नावासकट तुमचे अनुभव मी शेअर करेन। कारण आपल्याला काय करायचं तर जी आपली स्वामी सेवा आहे, जे काही स्वामी आपल्यासाठी आहे ते आपल्याला 4 लोकांपर्यंत पोहोचवायचंय, जेणेकरून आपलं एकूण 4 लोक स्वामी सेवेत येतील आणि ती 4 लोक जर स्वामी सेवा करत असतील, त्यांना सुद्धा जर चांगले अनुभव आले तर कुठून तरी का होईना त्यांचा दुवा आपल्याला भेटत असतो आणि आपल्या स्वामींचं नाव आहे ते असंच पुढे आपल्याला न्यायचंय। कारण आपल्या राष्ट्राची खूप गरज आहे की आपल्याला आपला हिंदू धर्म टिकवायचा आहे आणि त्याच्यासाठीच आपल्याला आपली जी काही आपला सनातन धर्म, आपला जो हिंदू धर्म आहे त्याच्या ज्या काही सेवा आहेत किंवा जे काही म्हणजे आता काही परंपरा आहेत, रूढी आहेत, रीती आहेत, ते आपल्याला पुढे न्यायचे आहेत। तर त्याच्यासाठी आपणच आपल्याला आपल्या घरापासून पहिली सुरुवात करायची। जर तुम्हाला अनुभव शेअर करावासा वाटला तर मला नक्की मेसेज करा, मी असाच तुमचा अनुभव शेअर करेन। तर असंच मी सांगितल्यानंतर एक ताई आहे प्रभादेवीच्या सुचिता मांजरेकर म्हणून, तर त्यांनी सुद्धा मला एक अनुभव शेअर केला। तर त्या मला म्हणाल्या की तुम्ही माझा अनुभव शेअर करा नक्कीच, म्हणजे त्याच्यामुळे अजून 4 लोकांना सुद्धा कळेल की आपल्याला स्वामी म्हणजे काय आहे। कारण असे खूप जण म्हणतात की स्वामी म्हणजे काय आहेत, अरे काय तुमच्या पाठीशी उभे राहतात, परंतु ज्यांच्या पाठीशी उभे राहतात त्यांना नक्की माहिती आहे की आपले स्वामी काय आहेत। तर सुचिताताईंनी मला एक सांगितलं होतं अनुभव। तर त्यांनी असं ठरवलंय की आपल्या किंवा 7 किंवा 5 पौर्णिमा मी अक्कलकोटला येईल आणि स्वामी तुमचं मी दर्शन घेईन। तर त्यांच्या अशा 2 पौर्णिमा झाल्या। एका पौर्णिमेला ते जेव्हा गेल्या तर तेव्हा त्यांनी अक्कलकोट केलं, त्याचबरोबर तुळजापूरचं दर्शन घेतलं, अशी त्यांची एक पौर्णिमा झाली। आणि आता जी जानेवारीत जी पौर्णिमा झाली तर त्या अक्कलकोट आणि गाणगापूरला जाऊन आल्या। तर अक्कलकोटला त्यांनी स्वामींचं दर्शन घेतलं, साहजिक आहे पौर्णिमा होती त्याच्यामुळे गर्दी वगैरे होती। स्वामींची जी पालखी वगैरे मिळते त्यांचं त्यांना दर्शन मिळालं आणि म्हणाले की एवढं बरं वाटतं पौर्णिमेला जाऊन आल्यानंतर। तर आम्ही म्हणाले की स्वामींचे तिथले सर्व जे आहेत मठ, आपले जे खंडोबा महाराजांचं मठ आहे, चोळाप्पा महाराजांचं मठ आहे, बाळाप्पा महाराजांचं मठ आहे, तर त्या प्रत्येक तिथल्या म्हणजे ज्या ज्या काही आहेत तिथल्या प्रत्येक मंदिरात जाऊन भेट देऊन आल्या। प्रत्येक ठिकाणी गर्दी मिळाली। तर म्हणाले की बाळाप्पा महाराजांच्या सुद्धा मठात गेलो, तिथे गर्दी होती, तिथे दर्शन झालं, खूप छान दर्शन झालं। त्यानंतर त्यांना निघायचं होतं गाणगापूरला। तर बाळाप्पा महाराजांच्या मठाच्या बाहेर जसं पार आहे बसायला, तिथे त्या बसल्या होत्या, त्या अशाच आजूबाजूच्या मैत्रिणी समवेत गेल्या होत्या। तर तिथे बसल्या आणि त्यांना गाणगापूरला जायचं म्हणून त्यांना जी गाडी न्यायला येणार होती पिकअप करायला, तर त्यांना फोन करायचा होता। म्हणून त्यांनी त्यांच्या बॅगेतला मोबाईल बाहेर काढला आणि फोन लावला की आमचं झालंय इथलं दर्शन, तर तुम्ही या, आपण गाणगापूरला निघूया। परंतु काही कारणास्तव त्यांचं गाणगापूरला त्या दिवशी दर्शन नाही झालं, म्हणजे जाणं नाही झालं। आणि मग त्या म्हणाल्या की आता दर्शन नाही झालं तर आपण इथलेच जे अजून काही आहेत मंदिर, म्हणजे राजेराम महाराजांचं मठ वगैरे, तर तिकडे जाऊया आणि दर्शन वगैरे घेऊया। तर त्यानंतर त्या बाळाप्पा महाराजांच्या मठातून तिथूनच आपल्या अक्कलकोटला जे काही मंदिर आहेत बाकीची उर्वरित राहिलेली, तर तिथले राजे म्हणजे महाराजांचे राजा म्हणजे वाडे वगैरे, तर तिथे वगैरे त्या फिरल्या, 5-6 तास त्या चांगल्या फिरल्या अक्कलकोटमध्ये। आणि त्यानंतर त्या त्यांच्या रूमवर आल्या। रूमवर आल्यानंतर जेव्हा त्यांच्या लक्षात आलं की अरे माझ्या पर्समध्ये मोबाईलच नाही, त्या म्हणाल्या आम्ही फिरतच होतो बाहेर, सगळे मठ वगैरे करत होतो, मंदिरं करत होतो, तर त्या ह्याच्यात माझ्या लक्षात नाही आलं एवढ्या वेळात की माझ्याकडे मोबाईल नाहीये। कारण तशी वेळच नाही आली की बाबा मोबाईल बाहेर काढेल आणि माझ्या 5-6 तासात तेवढं लक्षात नाही आलं। रूमवर गेल्यानंतर जेव्हा त्यांच्या लक्षात आलं की बाबा माझा मोबाईल नाहीये पर्समध्ये, तर म्हणाले अक्षरशः माझ्या डोळ्यात पाणी आलं आणि पटकन स्वामींचं नाव आलं मनात की स्वामी असं का, म्हणजे का माझा म्हणजे मोबाईल तर साहजिक आहे, म्हणजे किमती वस्तू आहे आणि जरी किमती वस्तू कुठली नसेल तरी प्रत्येकाच्या प्रत्येक गोष्टीचं काहीतरी मोल असतं। तर त्यांच्यात तसंच त्यांना सुद्धा झालं की बाबा माझा मोबाईल कुठे गेला, स्वामी काय झालं, म्हणजे काय चुकलं माझं की बाबा कुठे गेला, म्हणजे एवढी शिक्षा का मला की माझी एवढी मोठी वस्तू हरवली आणि 6-7 तासात मला कुठून फोन पण नाही आला की बाबा तुमचा मोबाईल राहिलाय किंवा कॉन्टॅक्टच झाला नाही की बाबा तुमचा मोबाईल कुठे हरवलाय का, आम्हाला मिळालाय वगैरे। त्याच्यामुळे साहजिक आहे आपल्या मनात येतं की बाबा माझा मोबाईल हरवला आणि मला तो काही मिळणार नाही।
तर अशाने म्हणाले की स्वामींना फक्त मी सांगितलं की स्वामी असं करू नका, माझा मोबाईल मला मिळू दे. मी तुमच्या चरणी म्हणजे मी तुमच्याकडे फक्त पाया पडण्यासाठी आले, तुमचं दर्शन घेण्यासाठी आले, परंतु असं वाईट घटना नको होऊ दे की मी ही वाईट घटना घेऊन माझ्या घरी जाईन. आणि त्या असं म्हणत होत्या आणि त्यांच्याच ग्रुपमधल्या म्हणजे त्या 6-7 मैत्रिणी ज्या काही आल्या होत्या मठात पाया पडण्यासाठी. तर त्यातली एक मैत्रीण म्हणाली, "अगं तुझा मोबाईल हरवलाय का?" तर म्हणाले की "हां, माझा मोबाईल मिळत नाहीये." तर ते म्हणाले की "आपण जेव्हा बाळाप्पा महाराज यांच्या मठात गेलो होतो ना, तर तिथे आपण पारावर बसून तू कॉल केला होतास गाणगापूरला. तिथून आपण निघालो. हे त्यांना पण आठवत होतं की शेवटचा फोन तिथपर्यंत वापरला होता." तर त्या म्हणाल्या की "निघता-निघता मला एका मुलाचा आवाज कानावर आला होता, की अरे इथे कोणाचा तरी मोबाईल राहिलाय, कोणाचा आहे का?" पण मला माहिती नव्हतं तेव्हा की हा तुझा असेल. त्याच्यामुळे आपण साहजिक बाहेर निघालो तिथून. पण तो मुलगा निघता-निघता म्हणाला, की "अरे मोबाईल हरवलाय. आता काय करू? इथे कोण दिसत नाहीये, की बाबा कोणाला देऊ मोबाईल?" म्हणून त्याने तो मोबाईल तिथल्या ऑफिसमध्ये सबमिट केला. असं मी ऐकलंय. आता आपण जाऊन एकदा चेक करूया, की खरंच तो तुझा मोबाईल आहे का? आणि मग त्यांना तेवढा क्लू मिळाला आणि त्या साहजिकच परत बाळाप्पा महाराजांच्या मठात गेल्या. तिथल्या ऑफिसमध्ये गेल्यावर त्यांना त्यांचा मोबाईल हातात मिळाला आणि त्या म्हणाल्या, की "इथून तुम्ही सकाळी गेल्यानंतर एका मुलाने आम्हाला हा मोबाईल आणून दिला." म्हणजे ते म्हणाल्या, की स्वामी बघा छोटी गोष्ट आहे, परंतु स्वामी असे प्रत्येक वेळी पाठीशी उभे असतात. म्हणजे एखादा थोडासा शब्द क्लू का होईना, पण त्या माझ्या मैत्रिणीने ऐकलं म्हणून मला कळलं, की म्हणजे माझा मोबाईल तिथे राहिलाय. कारण मला आठवतच नव्हतं, की शेवटचा मोबाईल मी कधी वापरलाय. आणि 6-7 तास साहजिक आहे. 6-7 तास जर पौर्णिमा आहे, एवढी भक्तांची गर्दी आहे, येणं-जाणं आहे, लोकं रहदारी असतात, आजूबाजूची लोकं फिरत असतात. तर त्या ह्याच्यात साहजिक आहे 6-7 तास जर तुम्ही कॉन्टॅक्ट केला नाही तुम्हाला, की तुमची वस्तू आम्हाला मिळाली आणि माझ्याही लक्षात नाही, तर साहजिक आहे आपण तेच म्हणू, की माझा मोबाईल मिळणारच नाही. परंतु एक आशा, एक काहीतरी क्लू त्या मैत्रिणीच्या मनात राहिलं, ऐकलं म्हणूनच त्या म्हणतात, की माझा मोबाईल मिळाला आणि याच्या पाठी याचे कर्ता ठरविता म्हणजे आपले खरंच स्वामी महाराज आहेत. म्हणजे असे छोटे-छोटे अनुभव का असेना, परंतु स्वामी आपल्याला प्रत्येक अनुभव देत असतात, प्रत्येक संकटातून आपल्याला बाहेर काढत असतात. फक्त स्वामींना सांगायची सुद्धा गरज येत नाही. फक्त स्वामींना मनापासून हाक मारली, की स्वामी आपल्या सदैव पाठीशी उभे राहत असतात. असेच अनुभव जर तुम्हाला सुद्धा आले असतील, तर तुम्ही नक्कीच मला शेअर करा. आपण आपल्या स्वामींचे जे काही अनुभव आहेत, आपले स्वामी काय आहेत, जे लोकांना प्रश्न पडतात, त्यांच्यापर्यंत आपण आपल्या स्वामींना पोहोचवूया, की आमचे स्वामी काय आहेत आणि आमच्या स्वामींनी आमच्यासाठी काय केलंय. तर व्हिडिओ इथेच थांबवते. अजून पण पुन्हा भेटूया अशाच नवीन छान विषयावरती. तोपर्यंत धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.